केंद्राकडून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस निधी देण्यात आलाय। महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींचे रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले। राज्यातील मूलभूत सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार असून मुंबईतील अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले। पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील घटनेवरून विजय वडेट्टीवारांची पातळी सोडून टीका। मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी असून माणुसकीला कलंक असलेले हे कुटुंब आहे। फक्त गाणं गायलं म्हणून त्यांना सर्वांनी मिरवलं असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान उच्च आहे। पाचही भावंडांच्या योगदानाला तोड नाही। त्या परिवाराबद्दल महाराष्ट्रातील लोकांना आदर आहे। त्यामुळे वडेट्टीवारांनी असं वक्तव्य करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। मी आपल्या मतावर ठाम आहे। गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबांचं काहीही योगदान नाही। गाणं म्हणणं म्हणजे योगदान नाही असं पलटवार वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर केला। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलणार। चर्चेतून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कसा मार्ग काढायचा ते ठरवू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचाही पगार करा। महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार झालेच पाहिजेत। कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळावा अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। मंडळाची आर्थिक स्थिती समाधानकारक नाही। 928 कोटींची मागणी केली पण 272 कोटी मिळाले। अर्थ खातं पैसे देत नसेल तर पगार कसा द्यायचा असा सवाल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विचारलाय। आमची फाईल अर्थमंत्र्यांकडे पाठवली जात नाही ही शोकांतिका आहे। आम्ही अतिरिक्त नाही हक्काचे पैसे मागतोय असं प्रताप सरनाईक म्हणाले। उद्या पीएफचे पैसे इतरत्र वापरले तर मला जेलमध्ये जावं लागेल असंही सरनाईक म्हणाले। एकनाथ शिंदेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत सूचना दिलेल्या आहेत। लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचा पगार जमा होईल अशी माहिती गुलाबराव पाटलांनी दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यावर येणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर जय्यत तयारी सुरू आहे। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। किल्ले रायगडावर होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इलेक्ट्रिक कारने प्रवास करणार आहेत। याकरिता माती टाकून रस्ता बनवण्यात आलाय। या रस्त्यावरून इलेक्ट्रिक कारची चाचणी घेण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड किल्ल्यावर येत आहेत। या दौऱ्यात ते खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी या निवासस्थानी भेट देणार आहेत। या भेटीमुळे रायगड पालकमंत्री पदावर परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अमित शहा रायगडला असल्याने सुनील तटकरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत। शहांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत संघर्ष सुरू आहे। 3 महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरूनही तणाव वाढला। वाद मिटवण्यासाठी अमित शहा मध्यस्थी करण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी भिसे कुटुंबांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी भिसे कुटुंबाचं सांत्वन केलं। धर्मादाय रुग्णालयात निधी असतो मग ते पैसे काय पूजायला ठेवलेत का? गरिबांसाठीचा निधी काय हळदी कुंकू लावायला ठेवलाय का असा सवाल अजित पवारांनी विचारलाय। हलगर्जीपणा केल्यास खपवून घेतलं जाणार नाही असं अजित पवारांनी ठणकावले। महायुती सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल। जेव्हा निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही। जो वचननामा आम्ही जनतेला दिलाय तो पूर्ण करणार असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत। सरकारमध्ये काय सुरू असतं हे बावनकुळेंना माहिती नसतं। कर्जमाफीच्या चर्चेसाठी बावनकुळेंनी मुहूर्त बघावा असा टोला बच्चू कडूंनी लगावला। पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल, थोडा धीर धरा असं अजित पवारांनी म्हटलंय। पालकमंत्री नसले तरी रायगड नाशिकमध्ये विकास कामं सुरू असल्याचं अजित पवारांनी सांगितलं।
अविनाश जाधव यांनी उत्तर भारतीय नेत्यांवर टोकाची टीका केली आहे। उत्तर भारतीय नेते बिनडोक असून ते कॉपी करून पास झालेत, त्यामुळे त्यांना मनसेची भूमिका कळत नाही। महाराष्ट्रात गुजराती, मारवाडी, राजस्थानी, पंजाबी नागरिक देखील राहतात, मात्र कायम उत्तर भारतीयांशीच का वाद होतो असा सवालही त्यांनी उपस्थित केला। श्री विठ्ठल मंदिर परिसरातील बहुचर्चित असलेला विकास आराखडा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला, मात्र प्रशासनाने अधिकृत दुजोरा न दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आणखीनच वाढली। केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय। केंद्र सरकारचा तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला पदाधिकाऱ्यांनी चुलीवर भाकऱ्या भाजत आंदोलन केले। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेने आंदोलन केले। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना आक्रमक झाली। भगवानगडच्या नारळी सप्ताहात शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे प्रारंभ झालाय। सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गावकऱ्यांकडून पुरणपोळीची पंगत होती। यावेळी हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले। नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान होऊन देखील मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। त्यामुळे पीक विमा आमच्यासाठी आहे की विमा कंपनीला गब्बर करण्यासाठी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात। वाशिमच्या राजुरा गावातील 16 वर्षीय विद्यार्थिनीने विहिरीत उडी मारत आत्महत्या केली आहे। संगीता राऊत असं या मुलीचं नाव आहे, मात्र आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत पुण्यात आंदोलन करण्यात आले। सांगलीत गॅस दरवाढी विरोधात शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। गॅस दरवाढी विरोधात निदर्शनं करत निषेध नोंदवण्यात आलाय। तातडीने गॅस दरवाढ रद्द करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। पुसद तालुक्यातील शेतकऱ्याला एका झाडामुळे कोट्यावधींचा फायदा झालाय। रेल्वे खात्याच्या सर्वे दरम्यान शेतात रक्तचंदनाचं झाड असल्याचं समजलं। न्यायालयात दाद मागितल्यानंतर या झाडाचं मूल्यांकन काढलं, तेव्हा त्याचं मूल्य 4,97,00,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आणि या शेतकऱ्याला लॉटरी लागली। सांगोला तालुक्याची जीवनदायिनी असणारी शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ऐन उन्हाळ्यात 8 महिन्यांपासून बंद आहे। त्यामुळे सांगोला वासियांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। प्रादेशिक योजनेवरून सांगोला तालुक्यातील 82 गावं आणि 550 वाड्यांवर पाणी पुरवठा केला जातो। अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक वीज बिल दर्यापूर विभागातील नागरिकांकडे थकीत आहे। 14,193 जणांकडे तब्बल 12,59,19,000 रुपये वीज बिल थकीत आहे। 8 दिवसात वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला। वाशिम शहरात महात्मा ज्योतिबा फुलेंच्या 198व्या जयंतीनिमित्त भव्य मोटरसायकल सद्भावना रॅली काढण्यात आली आहे। यावेळी वाशिमचे आमदार श्याम खोडे यांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात झाली। कराड शहरात महसूल विभागाने कारवाई केली आहे। अवैधरित्या वाहनात गॅस भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। सैदापूर ग्रामपंचायतीसमोर रिक्षात गॅस भरताना ही कारवाई करण्यात आली। महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त बारामतीत फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं। यावेळी बारामतीचे मुख्याधिकारी, तहसीलदार उपस्थित होते। जळगाव शहरातील फुले मार्केटमधील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ महापालिकेकडून कोणतीही सजावट, मंडप, रांगोळी किंवा स्वच्छतेचं काम न केल्यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेवर संताप व्यक्त केला। आमदार भोळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावत प्रशासनासह महापालिका आयुक्तांचा निषेध केला। मालवण बस स्थानकातील जुनी वादग्रस्त इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे। मात्र या कारवाई दरम्यान जुन्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। बुलढाण्यात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। यावेळी बिबट्याने 3 जनावरांचा फडशा पाडलाय। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी जबाबदारी घ्यावी असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येतं।
पुण्याच्या निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात पार पडली। पहिल्या दिवशी केतकेश्वर महाराजांच्या रथाची मोठ्या दिमाखात मिरवणूक काढण्यात आली। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याजवळ मालगुंड गायवाडी समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत डॉल्फिन मासा सापडलाय। हा मासा 12 फूट लांब आणि जवळपास 15 वर्षाचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो। मावळ तालुक्यातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या आंध्रा धरण पाणकोट स्टंटबाजीचे प्रकार समोर आले आहेत। काही स्थानिक ग्रामस्थ धोकादायक पद्धतीने धरणाच्या पाण्यात मोटरसायकल चालवत आहेत। अशा स्टंटबाजीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील फुलेवाड्यात मिसळ खाण्याचा आस्वाद घेतलाय। महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात मिसळ वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी लासलगावला नाफेडच्या गोदामाला भेट देत पाहणी केली। सहकारी संस्था सक्षम नाहीत, त्यामुळे नाफेडने स्वतः लिलावात भाग घेऊन कांदा खरेदी करावा अशी मागणी भगरे यांनी केली। सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याच्या शिक्षण विभागाच्या पत्राला धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण विभागाने हरताळ फासला होता। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर शाळेने वेळापत्रक बदलत सकाळी 7 ते 11 पर्यंत शाळा भरवल्या जाणार असल्याचं सांगितलं। विसापुरातील 4 भिक्षेकरूंचा मृत्यू झाला होता। या 4ही मृतदेहांचे जिल्हा रुग्णालय शवविच्छेदन करण्यात आले। या प्रकरणी 2 पाणी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना पाठवण्यात आला। चंद्रपुरातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय। यातच भर उन्हात ट्रॅफिकमध्ये सिग्नल सुटण्याची वाट पाहत उभं राहावं लागतं। यातून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून वाहतूक पोलिसांनी दुपारी 3 तास सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला।